चांगल्या भाषेत आहे. दे ना बाबा. लोक म्हणते राणीचा तू एवढं लेट करता. उद्धव ठाकरे म्हणजे लाज सोडलेला कोडगा व अक्कलशून्य माणूस. माननीय अमित शाह मातोश्रीवर जाऊन 5 वर्षे झाले तरी त्यावेळेची घटनेबद्दल लोकांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे करीत आहेत. माननीय अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव मान्य केलाच नव्हता. माननीय अमित शाह यांनी अनेक वेळेला भाजपने शिवसेनेला 2.5 वर्षाची मान्यता दिली नव्हती. हे खुलासा आहे. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीच न करू शकलेला असा अपयशी आणि महाराष्ट्राला मागे नेणारा हा मुख्यमंत्री होता. तोच चुकीचा जुना इतिहास सांगून अभद्र अपशब्द वापरणारा, लाज लज्जा सोडलेला हा माणूस कोडगा आहे. सत्ता गेल्याने आणि डोळ्यासमोर 40 आमदार सोडून गेल्यामुळे हा माणूस अपयशाने व भविष्याच्या चिंतेने वैफल्यग्रस्त झाला आहे. भाजपने शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण केला व देशभर पसरवला. या कार्ट्याने माणसाने साहेबांच्या नंतर काही वर्षातच शिवसेना पक्ष संपव ते त्याला उत्तर देऊ. कारण आमच्या देवेंद्र बद्दल ज्या भाषेत बोलला ना त्याला हे उत्तर आहे. सहसा आम्ही देत नव्हतो पण त्याचं कमी होत नाही. आता त्याला सांगता मी आता खासदारकी लढवतो. तू आता येतोय इकडे ये आणि असे शब्द सिंधुदुर्गात बोलून दाखव. मग परत जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाखव. हे नाही चालेल. आमचे नेते माननीय मोदीजी असो, माननीय अमित शाह असो, देवेंद्र फडणवीस असो, आमचे नेते तुझ्यासारखं सगळं सोडलं नाही. 2.5 वर्ष मुख्यमंत्री 2 दिवस फक्त मंत्रालयात गेला. त्या कोकणाला काही दिलं नाही. एक योजना नाही. काय कामाचं आंब्याचं झाड लावलं, खत घातलं, फवारणी केली, वाढत गेलं आणि आंबे लागले ना. काय शेतकरी काय म्हणतो काय कामाचं आहे झाड, एवढी मेहनत केली आपण. तसं आम्ही म्हणतो नुसताच वाढला हो. महाराष्ट्राला काय दिलं, कोकणाला काय दिलं सांग ना.